आप नेता विशाल ददलानी यांनी जैन मुनी तरुण सागर या महाराजांवरती केलेल्या ट्विट विरोधात आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर जैन समुदायानं निदर्शनं केली। हरियाणाच्या विधानसभेत नग्न महाराजांचं प्रवचन का असा सवाल विचारत त्यांनी ट्विट केला होता। त्यानंतर जैन समुदायात संतापाची लाट उसळली। अखेर केजरीवाल यांच्या दिलगिरीनंतर विशाल ददलानीनंही माफी मागून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही जैन समुदायाचं समाधान झालं नाही। त्यामुळे आज थेट केजरीवालांच्या घरासमोर निदर्शनं झाली आहेत। दरम्यान या टिप्पणी विरोधात विशाल ददलानी विरोधात मुंबईमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे। जो विशाल ददलानी ने अपने जैन संत तरुण सागर जी के लिए बोला है, मैं चाहूंगा उसके लिए गिरफ्तारी। दरम्यान हे प्रकरण सगळं नेमकं आहे तरी काय, आपण जाणून घेऊया। काही लोक हरियाणाच्या विधानसभेत महिलांना जगण्याची पद्धत सांगणाऱ्या एका नग्न साधूचं समर्थन करण्यात व्यस्त आहेत। त्या साधूच्या अंगावर जितके कपडे आहेत तितकेच त्याचे शिक्षण झाले। मला नग्नतेबद्दल आक्षेप नाही, पण धर्माला राजसत्तेत आणण्यास आक्षेप आहे। काय करणार, सध्या अच्छे दिन नाही कच्चे दिन आले। हरियाणाच्या विधानसभेत प्रवचन देणाऱ्या जैन मुनी तरुण सागर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं आप नेता, गायक आणि संगीतकार विशाल ददलानीला राजकारणातून संन्यास घ्यावा लागला। हा सगळा प्रकार सुरू झाला शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास। हरियाणाच्या विधानसभेत प्रवचन देणाऱ्या तरुण सागर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत विशाल ददलानीने एक ट्विट केला। त्यानंतर जैन समुदायात टीकेचा भडीमार सुरू झाला। मात्र विशाल ददलानी आपल्या मुद्द्यावर ठाम राहिला, त्यामुळे जैन समुदायात संतापाची लाट उसळली। अखेर या वादात आप नेता सत्येंद्र जैन यांना उतरावं लागलं। सत्येंद्र जैन यांनी तरुण सागर आणि अवघ्या जैन समुदायाची माफी मागितली। माझे सहकारी विशाल ददलानी यांच्या वक्तव्यामुळे जैन समुदायाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे मी त्यांची माफी मागतो। जैन मुनी तरुण सागर यांचीही मी माफी मागतो। पण या माफीनाम्यानंतर विशाल ददलानी आणि पर्यायानं आप विरोधात संताप उसळतच होता। अखेर केजरीवालही मैदानात उतरले। मी गेल्याच वर्षी तरुण सागर यांची भेट घेतली। माझा अवघा परिवार नेहमी टीव्हीवर त्यांची प्रवचनं ऐकतो, त्यांच्या विचारांचाही मी सन्मान करतो। तरुण सागर महाराज फक्त जैन समुदायासाठीच नाही तर प्रत्येक समाजाचे सन्मानित संत आहेत। त्यांचा अवमान दुर्दैवी आहे। खुद्द केजरीवाल यांनी माफीनामा धाडल्यानंतरही प्रक्षोभ शमला नाही, तेव्हा विशाल ददलानी यांनी जाहीर माफी मागून राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली। चूक झाली, मला माफ करा, पण कृपया देशाच्या भल्यासाठी राजकारणाला धर्माशी जोडू नका। मी राजकारणातून संन्यास घेत आहे। केजरीवाल यांना 5 साल देण्याचं आव्हान करणाऱ्या विशाल ददलानीला एका जैन मुनींविरोधात केलेल्या टिप्पणीनं राजकीय संन्यास घ्यावा लागला। या घटनेला गुजरातमधल्या आगामी निवडणुकांशीही जोडलं जातंय, जिथे जैन समुदाय महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो। विशाल ददलानीच्या संन्यासामुळे आपला फार फरक पडेल असं वाटत नाही, पण या निमित्तानं राजकारणातली धर्माची ताकद मात्र दिसली। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।